आज आपण बनवणार आहोत गरमागरम पोहे। तर पोहे कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला सांगत आहे। चला तर कढईमध्ये तेल गरम झालेले आहे। तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकूयात। पोहे बनवताना ना शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतल्याने चांगली टेस्ट येते आणि असे कडक होतात। जर आपण डायरेक्ट टाकले फोडणीला तर ते असे चिकट होतात, चांगले भाजले जात नाहीत। मी कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे आपण मंद आचेवर ते चांगले खरपूस असे तळून घेऊया, जेणेकरून पोह्यांना चांगली टेस्ट येईल। तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे कसे खरपूस तळून घेतलेले आहेत। आणि पोहे भिजवताना पाण्यामध्ये भिजवायचे नाही, ह्या चाळणीमध्ये पोहे भिजवायचे 5 मिनिट, कारण चाळणीमधून पाणी खाली वितळते ना, त्यामुळे पोहे असे बघा असे सुके सुके झालेले आहेत। चला तर पोहे बनवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते। बारीक चिरलेला एक कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि 4-5 हिरव्या मिरच्याचे तुकडे। चला तर आपण याच्यामध्ये अगोदर हिरव्या मिरच्याचे तुकडे आहेत ना ते तेलामध्ये तळून घेऊयात, ते पण चांगले कडक होतात। चला तर आपण पोहेमध्ये आपण पोहे बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडी अर्धा चम्मच मोहरी टाकूया, त्यामुळे फोडणीचा वास चांगला येतो। आणि याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकूया आणि याच्यामध्येच आपण थोडासा कढीपत्ता टाकूया, त्यामुळे हे ना तडका चांगला दिसतो पोह्यांना। आणि हलक्या हाताने थोडंसं फिरवूयात आपण। आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूयात। कांदा थोडासा जास्तच घालायचा, कारण आपण कांदे पोहे बनवते, त्यामुळे कांदा जास्तच पाहिजे, कारण कांद्यामुळे पोह्यांना टेस्ट चांगली लागते। आणि कांदा हा मंद आचेवरती चांगला भाजून द्यायचा। तुम्ही जर फुल गॅसवरती भाजला तर तो करपेल आणि मग त्याचा वास चांगला येत नाही। तर मी मीडियम आचेवरती कांदा चांगला भाजून घेते। चला तर आपण बघू शकता कांदा किती छान असा खरपूस तळलेला आहे, त्याला चांगला कलर आलेला आहे, त्यामुळे पोह्यांचा वासही छान येतो। जास्त करपून नाही द्यायचा, जर जास्त करपवला आपण कांदा तर त्याचा वास चांगला नाही येणार आणि टेस्ट पण चांगली नाही लागणार। तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, जशी तुम्हाला आवडते, पण मी तर पोह्यांना हळद कमीच प्रमाणात वापरते। हळद जर आपण सुरुवातीला टाकली तर हळद करपून जाते, त्यामुळे मी लास्टलाच टाकते। बघू शकता चांगला कलर आलेला आहे। चला तर मग मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड करते। आणि गॅस हा पोहे बनवताना मंद आचेवरती ठेवायचा, जेणेकरून जे आपण जे साहित्य टाकले ते खाली चिकटणार नाही। आणि पोहे बनवताना तेल हे कमीच प्रमाणात वापरायचे। मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही टाकू शकता। आता मी याच्यामध्ये पोहे ॲड करते। बघू शकता तुम्ही पोहे असे कसे सुटसुटीत झालेले आहेत, चिकटलेले नाही आहेत, त्यामुळे खाताना पण चव चांगली लागते। आणि सुट्टीच्या दिवशी सगळ्यांचा मेनू सकाळचा नाश्त्याचा पोहेच असतात। चला तर आपण पोह्यांना मिक्स करूया आता। बघू शकता तुम्ही, आणि पोह्यांना असे जास्त हाताने हलवायचं नाही, असं हळूनी, त्यामुळे पोहे असे मऊ होतात, खाली चिकटत नाहीत। तुम्ही बघू शकता कलर पण पोह्यांना किती छान आलेला आहे, असं हलक्या हाताने हलवायचं। चला तर बघूयात आपण पोह्यांना किती असा मस्त असा कलर आलेला आहे, आणि असं जास्त पिवळसर पण झालेलं नाही, कारण जास्त पिवळसर केले तर हळदीचा टेस्ट त्याच्यामध्ये भरपूर लागते, त्यामुळे ते पोहे असे कडू बनतात। बघू शकता मी हलक्या हाताने कसे हलवून असे मऊ मऊ झालेले आहे पोहे।
चला तर तुम्हाला याच्यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये साखर ॲड करू शकता, कारण यामुळे पोह्यांना टेस्ट खूप छान येते, अशी गोड तिखट, आणि त्याच्यावरून लिंबू पिळल्यानंतर खूप छान टेस्ट लागते. आणि अशा हलक्या हाताने असे सगळे मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. चला तर आपले पोहे बनवून रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, वास तर खूप छान येते. चला आपण पोहे टेस्ट करूयात, कसे झालेले आहेत ते बघूयात. गरमागरम पोहे. चला तर तुम्ही बघू शकता पोहे किती छान झालेले आहेत. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. आणि थँक्यू.